जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या कंपनीला 42 कोटी रुपये भरावे लागणार. रजिस्ट्री ऑफिसची पार्थ पवारांच्या कंपनीला नोटीस. पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्रीच देऊ शकतात. जमीन प्रकरणामध्ये शरद पवारांचा फडणवीसांना सवाल. चौकशी अंती वास्तव समोर आणण्याची मागणी. जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. कारवाई नियमानुसारच. कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांची स्पष्टोक्ती. आरोप करून माझी बदनामी केली. जमिनीच्या व्यवहाराबाबत मला माहिती नव्हती. चौकशी अंती वस्तुस्थिती समोर येईल. अजित पवारांकडून स्पष्ट. कुटुंब आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी. सुप्रिया सुळेंचं मत वैयक्तिक असू शकतं. सुळेंनी केलेल्या पार्थ पवारांच्या पाठराखणवर शरद पवारांची प्रतिक्रिया. पुणे जमीन व्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी 300 कोटी घेऊन परदेशात गेल्याची माहिती. शक्यता शीतल तेजवानी गायब असल्यानं वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द होऊ शकत नसल्याची माहिती. पक्षचोरी मतचोरी नंतर आता जमिनीही चोरायला निघालेत. मुख्यमंत्री समिती नेमणार, क्लीन चिट देणार आणि मग विषय संपला. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची टीका. मला पक्षानं नोटीस दिलेली नाही. चाकणकरांवरील वक्तव्यानंतर खुलासा मागितलाय. 7 दिवसांमध्ये पक्षाला खुलासा देईन. अजित पवारांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरेंची माहिती.